पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात असणाऱ्या वाखारी गावचे हिंदू बांधव हे आपल्या परिवारासह हजला निघाले आहेत। या गोष्टीवर विश्वास बसत नाही ना, पण हे खरं आहे आणि यामागे सुमारे 1100 वर्षापूर्वीची परंपरा आहे। मात्र ही हजची परंपरा अरबमधील मक्केची नसून वाखारीतील शादोल बाबा दर्गा ते केडगावमधील चांतारा मस्जिद अशी आहे। आणि आज आपण याच वैशिष्ट्यपूर्ण हज परंपरेबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत। दौंड तालुक्यातील वाखारी येथे हिंदू मुस्लिम बांधवांचे एकतेचे प्रतीक असलेली सय्यद शाहमीर उर्फ शादोल बाबा यांची प्रसिद्ध दर्गा आहे। या परिसराला अगोदर रोजाचा मळा असेही म्हटले जात होते। या दर्ग्याचा मुख्य मान हा या रोजाच्या मळ्यातील शेळके परिवाराचा असतो। त्यामुळे दरवर्षी एक दिवस रोजाच्या मळ्यातील शेळके परिवारातील सर्व कुटुंबे ही हजला निघत असतात। सुमारे 1100 वर्षापूर्वी जेव्हा या दर्ग्याची स्थापना झाली तेव्हापासून ही परंपरा चालत आली आहे। ती आजही अबाधित आहे। या परंपरेनुसार अगोदर दर 2-3 वर्षांनी रोजाच्या मळ्यातील सर्व शेळके परिवारातील कुटुंबे हजला निघायची। आता मात्र दरवर्षी हजला निघून ते आपले पारंपरिक कर्तव्य पार पाडतात। ज्या दिवशी हजला निघायचे त्याच्या एक दिवस अगोदर सर्वजण दर्ग्यामध्ये एकत्र येतात। त्या रात्री हे सर्वजण दर्ग्यातच मुक्काम करतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून सर्वजण तेथेच आंघोळ करतात। सकाळी आंघोळ झाल्यानंतर सर्वांनी उपवास ठेवायचा आणि ज्यांची लग्न झालेली आहेत त्यांनी हातात फावडे झोळी घेऊन वाखारी केडगाव परिसरामध्ये घरोघरी जाऊन धान्य गोळा करायचे असा नियम आहे। पुरुष मंडळी ज्यावेळी धान्य गोळा करण्यासाठी बाहेर जातात त्यावेळी महिला भगिनी केडगाव गावातील चांतारा मस्जिदच्या बाहेर असणाऱ्या वसरीमध्ये येऊन तेथे गोळा झालेले धान्याचा मलिदा तयार करत असतात। धान्य गोळा करताना जोपर्यंत धान्य गोळा करणाऱ्यांच्या हातातील फावडे पडत नाही किंवा जोपर्यंत कुणी धान्यामध्ये गहू देत नाही अथवा कुणाची कंदुरी खायला येत नाही तोपर्यंत हे धान्य सर्वांनी गोळा करत राहायचे अशी या प्रथेमधील महत्त्वाची अट आहे आणि ती आजही पाळली जाते। ज्यावेळी या 3 पैकी एक गोष्ट घडते त्यावेळी यातील जितके धान्य गोळा झाले आहे ते दळले जाते। त्यानंतर त्याचा मलिदा बनवून त्या मलिद्याचा नैवेद्य मशिदीमध्ये ठेवला जातो आणि त्यावर फात्या दिली जाते। या कार्यक्रम आटोपल्यानंतर ही सर्व महिला पुरुष मंडळी पुन्हा वाखारी येथील रोजाच्या मळ्यामध्ये असणाऱ्या दर्ग्यात जातात। तेथे गेल्यानंतर कालवण आणि राहिलेल्या धान्याच्या भाकरी बनवून सर्व कुटुंबे आणि गावकरी मंडळी तो प्रसाद ग्रहण करतात आणि अशा प्रकारे येथील या हज परंपरेचा समारोप होतो। हिंदू मुस्लिम बांधवांच्या एकतेचे प्रतीक असलेली ही दर्गा संपूर्ण पुणे जिल्ह्यात प्रसिद्ध असून या देवस्थानाला मानणारा मोठा भक्तवर्ग आहे। या परंपरेबाबत भीमा पाटस कारखान्याचे संचालक धनंजयभाऊ शेळके आणि पुणे जिल्हा परिषदेच्या महिला बाल कल्याण विभागाच्या सभापती राणीताई शेळके यांनी विस्तृत माहिती दिली आहे। हे फार पूर्वीपासून आम्हाला कळत नाही, त्याच्या आधीपासून ही प्रथा चालू आहे। आदल्या दिवशी फावडी पुंजायची आणि दुसऱ्या दिवशी आपला झोळी फावडी घेऊन हदरला निघायचं आणि भिक्षा मागून दिवसभर हे करायचं, धान्य गोळा करायचं, त्याची भंडारा करायचा आणि कंदुरी करून सगळ्या लोकांना अन्नदान करायचं। अशी प्रथा गेली आम्हाला कळत नाही तेव्हापासून चालू आहे। त्या दिवशी संध्याकाळी साधारण फावडी आणि जोडी पुंजायचा कार्यक्रम असतो। फावडी आणि जोडी पुंजली की बाहेर पडतो आम्ही। दुसऱ्या दिवशी सकाळपासून तर भिक्षा मागून हे करतो। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गहू मिळाला किंवा फावडीची एक पुढची बाजू खाली पडली तर आम्हाला सुट्टी मिळते आणि त्याच्यानंतर आम्ही पिराच्या मंदिरात येऊन मलिदा करून ऊस जाळून कार्यक्रमाची सांगता करतो आणि भंडारा करून सगळ्या लोकांना जेवण देतो आणि जेवण झाल्यानंतर कार्यक्रमाची वाखारीमध्ये फिरून परत केडगाव इतर परिसरात फिरतो। परंतु जोपर्यंत आम्हाला सुट्टी मिळत नाही तोपर्यंत आम्ही फिरतच राहतो। फार पूर्वीच्या काळामध्ये 5-5, 6-6 दिवस सुट्टी मिळत नसायची, त्याच्यामुळे ते 5-5, 6-6 दिवस फिरायचे। पण आता अलीकडच्या काळात गहू मिळाला मलिद्यासाठी की लगेच आम्हाला सुट्टी मिळते, त्याच्यामुळे गहू सुरुवातीपासूनच मिळतो, त्याच्यामुळे आम्ही एक दिवसात हा कार्यक्रम आटोपतो। आज आमच्या वाखारी गावामध्ये
हळदीचा कार्यक्रम असतो. हळदीचा कार्यक्रम म्हणजे सगळे गावकरी एकत्र येऊन एक मुक्कामी राहून इथं पिराच्या मंदिरात हा कार्यक्रम साजरा करतात. सकाळी लवकर येऊन घरातले सगळे पुरुष मंडळी भिक्षा मागतात. महिला सगळ्या ते आलेलं धान्य एकत्र करून त्याच्या मलिदा करतात. देवाला तो नैवेद्य दिला जातो. त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात इथं स्वयंपाक बनवला जातो. अख्खं गाव इथं आता जेवण करतंय, त्यांचं सगळ्यांचं जेवण होतं. एक खूप दिवसांपासून ही परंपरा चालू केलेली आहे आमच्या वाखारी गावात. जसं माझं लग्न झालंय तसं मी बघते, खूप परंपरागतच मोठ्या संख्येने इथं लोक येतात. गावातले देखील येतात आणि गावाबाहेरचे सुद्धा सगळे लोक इथं प्रसादासाठी येतात. आणि इथे मुस्लिम किंवा जो बाकीचा समाज आहे सगळे एकत्र येऊन हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आणि ह्याच्यातनं एक शिकायला मिळतं की जे आपण आता बघतो सगळीकडे की हे चालू आहे, जातीवाद चालू आहे किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत. पण ह्या दिवशी कुठलेच जातीवाद होत नाही आणि खूप आपलेपणा या ठिकाणी आल्यावर बघायला मिळतो. सगळ्या महिला एकत्र येतात, वर्षातून एकदाच येत असतात. त्याच्यामुळे सगळ्या महिला भेटतात आणि सगळ्यांच्या विचारांची देवाणघेवाण होते आणि एक दिवस एकदम छान अशा पद्धतीने इथं साजरा केला जातो. आणि हीच परंपरा कायम स्वरूपात चालू राहील अशी सगळ्या शेळके परिवारांची आमची धारणा आहे आणि अपेक्षा आहे की इथून पुढे पण हे परंपरा चालू ठेवू. एवढं बोलते आणि थांबते.